उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांची वाढती संख्या शेतकरी वर्गासाठी डोकेदुखी ठरती। याची कारणंही तशीच आहे। मागच्या गेल्या 1.5 महिन्यांपासून 4 चिमुकल्या मुलांवरती या बिबट्याने हल्ला केला आणि चिमुकल्या मुलांची शिकार केली। त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढू लागलाय। बिबट्यांची वाढती संख्या यावर नियंत्रण आणण्यासाठी वन विभाग असेल, प्रशासन असेल, हे कुठलीही उपाययोजना करत नाही। त्यामुळे बिबट्या हा चिमुकल्या मुलांवरती, पाळीव प्राण्यांवरती हा दिवसाढवळ्या रात्रीचे हल्ले करतोय। त्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये एक वेगळी दहशत या ठिकाणी निर्माण झाली। जुन्नर तालुक्यातील उमरज, शिनोली आणि आज काळवाडी या ठिकाणची घटना आणि आंबेगाव तालुक्याच्या थोरांदळे इथली अगदी चिमुकल्या मुलांना सहजपणे खेळता बागडता असताना हा चिमुकला बिबट्या या मुलांना उचलून नेऊन त्यांची शिकार करतो। खरं तर बिबट्याची वाढती संख्या ही मागच्या काही दिवसांपासून पाळीव प्राणी असेल, जंगली प्राणी असेल यांच्यावरती शिकार होत होती। मात्र आता या बिबट्याने माणसांना लक्ष केलंय। त्याच्या उंचीच्या कमी उंचीची लहान मुलं हा त्या शिकारीला प्रामुख्याने प्राधान्य देतो। त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी वर्ग धास्तावलाय। शेताशिवारात राहत असताना, शेतात काम करत असताना बिबट्या कधी आणि कुठून येईल याचा नेम नाही, अशी सगळी परिस्थिती आहे। त्यामुळे वारंवार नागरिकांकडून मागणी होते की बिबट्याचा बंदोबस्त करा, बिबट्याची वाढती संख्या ही यावर नियंत्रण आणा। मात्र प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही। त्यातच आता ह्या 1.5 महिन्यात ही 4थी घटना समोर येते। त्यामुळे आता तरी कुठेतरी प्रशासनाने जागं व्हावं अशी विनंती या ठिकाणी केली जाते। दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। प्रत्येक जण नेता असेल हा प्रचारात दंग आहे, मात्र मतदार राजा हा शेतकरी वर्ग आहे, हा कुठेतरी बिबट्याच्या दहशतीत आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बिबट्याची दहशत कुठेतरी पाहायला मिळते। अतिशय वेदनादायक ह्या घटना आहेत। लहान मुलांना ज्या पद्धतीने हा बिबट्या शिकार करतो, अगदी खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये जर अशा पद्धतीने मुलांची शिकार होत असेल तर कुठेतरी या भावनेचा आदर प्रशासनाने केला पाहिजे, त्याच्याकडे पाहिलं पाहिजे। बिबट्याची संख्या ही नियंत्रणात आणून त्याच्यापासून होणारे हल्ले हे रोखण्यासाठी पुढच्या काळात प्रयत्न होणं गरजेचं आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।